चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना डोळा मारला होता. त्यांना आमच्याकडे या असा इशारा केला होता. सत्तेत जर आलात तर तुम्हाला मतदारसंघामध्ये खर्च करायला भरपूर निधी मिळेल असं गाजर दाखवलं होतं. विशाल पाटलांनी तात्काळ या गाजराला प्रतिसाद दिला नाही. परंतु 4-5 दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांनी जी काही विधानं केली ती अत्यंत महत्त्वाची आहेत. ते म्हणाले की मला काँग्रेसमध्ये जाऊन किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांनी जयकुमार गोरे यांचं उदाहरणसुद्धा दिलं होतं. कारण जयकुमार गोरे सुरुवातीला अपक्ष म्हणूनच विजयी झाले होते आणि त्याच्यानंतर भाजपा सरकारमध्ये ते मंत्री झाले होते. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून विजयी झाले असल्यामुळे त्यांना 2/3 वगैरेची भानगड नाही आहे. जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा ते भाजपमध्ये दाखल होऊ शकतात. ते असं म्हणाले की मंत्रिपदासाठी मी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो. काँग्रेसमध्ये जाऊन मंत्रिपद मिळण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही, कारण काँग्रेसकडे सत्ताच नाही आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपमध्येच जावं लागेल हे विशाल पाटलांना ठाऊक आहे आणि भाजपमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत.